तुझ्याच शोधासाठी हा वीर तत्पर होता. माझ्या शोधासाठी तुम्ही स्वर्गात जाण्याची तयारी केली आहे की नाही हे पाहण्यासाठी मी झालोय. संप्रत कलिदेवा तुला सांगत आहे, या हस्तिनापुराचा त्याग कर आणि तू तुझ्या सत्ताने जा. या हस्तिनापुरात कली धर्माला जागा नाही. हे गदाधरा, गदा उचलून मला दाखव नको. तू काय आणि आम्ही काय थंड पाणी. हे बघ, लक्षात ठेव, खांदे उडवू नको, नागपुड्या फुगवू नको. हे बघ, जे दाखवलं ते कौरवांना दाखव, मी इथला नव्हे. साम्राज्यात माझं वास्तव्य आहे. आणि लक्षात ठेव, अरे अगर मला सुरुवात केली होती. कोणत्या प्रकारे? त्या प्रकारे अरे एका हिरण्यशी विवाह केला. तिचे 3.5 धातू आणि तुझे 3.5 धातू आणि त्या सप्त धातूचा राक्षस जन्माला आला. एक लक्षात ठेव, पहिला वर्णसंकर तू केलाय. लक्षात ठेव, जे सारं झालं ते माझ्या गोपाळ कृष्णाच्या आज्ञेवरून झालेलं आहे. धर्माच्या रक्षणासाठी आम्ही पांडव घडत आहोत. प्रत्येक वेळी गोपाळ कृष्णाची कास धरू नका. एक लक्षात ठेवा, तुझं लग्न लावायला मी तिथं आलो नव्हतो. म्हणून तुला सांगतोय, अरे स्वतःचा पुत्र बबरू, या बबरूच्या मस्तकात तू गदा घातली. काय गदा उचलून तुला मी दिली होती. लक्षात ठेव, गोपाळ युगामध्ये अधर्म हा 2 पायावर होता. संप्रत तू तिथे नव्हता, पण तुझी कार्य गोपाळ युगात होती. त्याच कारणामुळे जो अधर्म घडला तो तुझ्यामुळे घडलेला अजूनही तू 2 पायावर उभा आहे. आणि लक्षात ठेव, हा कलियुग आहे. आणि या कलियुगात लोक एका चरणावर धर्म उभा राहील. आणि म्हणून म्हणतोय, माझ्या उत्तर द्या आणि हस्तिनापुरातून स्वर्ग राहण्याची तयारी करा. कदापि नाही. कलिदेवा सामोपचाराच्या बोधाने सांगत आहे. आणि लक्षात ठेव, या सूर्याला जगण्याचे सामर्थ्य काळोखात देते. काजव्यानी चमकावे काळोखात या सूर्यासमोर चमकण्याचा कधी प्रयत्न करू नका. मानेवर केसांचं जंगल वाढवलं घराचा नारायण होत नाही. लक्षात ठेव, ही तुझी मस्ती आणि हा तुझा गर्व उतरल्याशिवाय हा कलिदेव
देवानं तुम्हाला सांगितलं नाही, पण त्या देवानं तुम्हाला संकेत तरी दिला होता, याची आठवण आहे का तुम्हाला? मग गोपाळ कृष्णाने जर तुम्हाला संकेत दिला होता, तर त्या संकेताप्रमाणे वागा. गोपाळ कृष्णाची करुणा भागा आणि त्या देवाला बोलवा आणि तुमची अंतरती तुम्हीच सोडून घ्या. संसार संकेत नित्य गुंतल भाव रे भाव रे भाव रे भाव रे भाव रे भाव रे चमत्कार, भाव रे आश्चर्य, भाव रे नमः, भाव रे ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो हे युधिष्ठिर, आज अर्धवटच्या स्मरणमता धावा केला. या विराट स्वरूपात या ठिकाणी मी प्रगट झालोय. यापूर्वी तुला कलियुगाचं स्वरूप जाणून घ्यायचं होतं आणि ते तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कृष्ण अवतारात मी 4 दिशांना 4 बाण सोडिले आणि ते बाण घेऊन येण्याची थोर जबाबदारी तुमच्याजवळ सुपूर्द केली. त्या ठिकाणी जे काही घडेल हा संकेत देऊन देवाला कथन करा, अशा प्रकारचं सूचित मी तुम्हाला केलं होतं. हे पार्थराज, सांप्रत कलियुग चालू आहे आणि कलियुगाचे संकेत काय असतील हे जाणून घेण्याची थोर जबाबदारी तुमच्या माथी मी दिली होती. त्या ठिकाणी जे काही तुम्ही पाहिलात याचा अर्थ तुम्हाला कळेनासा झालाय. पण आज कलिदेवतेला मी आज्ञा करतोय, तुझ्या या युगात युगाचा युगप्रवर्तक तू आहे. अर्थात यांनी जे पाहिलं आणि त्या पाहिलेल्या गोष्टींचा अर्थ आज त्यांना कळेनासा झालाय. म्हणूनच मी तुला एकच सांगू इच्छितोय, त्यांनी जे काही पाहिलं त्याचं स्पष्टीकरण, त्याचा अर्थ या पंच पांडवांना कथन कर. हे जगत पालका, तू सोडलेले 4 बाण 4 दिशेला जाऊन पडले. पहिला बाण जिथं जाऊन पडला तो बाण पार्थानं उचलला आणि त्या ठिकाणी त्याला पाहिलं ते काय, तर 2 सोंडेचा हत्ती समोरून येतोय. तुम्हाला त्याचा अर्थ कळला नाही. अरे या कलियुगात 2 सोंडेचा हत्ती आणि ते नवल तुम्ही पाहिलं. मग ऐका, या कलियुगाचं स्वरूपच असं असेल
की या कलियुगात पाहिलेला दोन सोंडेचा हत्ती म्हणजे या कलियुगातील लोक एका तोंडानं कधी बोलणार नाही. या कलियुगातील लोक दोन्ही तोंडानं बोलतील, म्हणजे तुझंही खरं आणि माझंही खरं. हे दोन सोंडाचा हत्ती हे स्वरूप कलियुगाचं आहे. आणखी काय तुम्हाला शंका जी जी असेल ते आता विचारा. हे कलिदेवा ज्या ठिकाणी बाण पडला होता त्या ठिकाणी हा भीम गेला आणि पहिला त्या ठिकाणी दोन विहिरी होत्या. एका विहिरीमध्ये तुडुंबाचं पाणी भरलेलं होतं आणि दुसऱ्या विहिरीत कमी पाणी होतं. पण सारे प्रजाजन त्या तुडुंब विहिरीकडे न जाता त्या कमी पाणी असलेल्या विहिरीजवळ जात होते आणि एकमेकांमुळे पण ते निर्माण होत होते. याच्या मुळाशी कारण हे गदाधरा, दोन पाण्यानं भरलेल्या विहिरी पाहिल्यास एक विहीर तुडुंब पाण्यानं भरलेली होती, दुसऱ्या विहिरीत काहीच पाणी होतं. मग ऐक, या कलियुगात जी जनता असेल, जे लोक असतील, एका वर्गाकडे धनाढ्य संपत्ती असेल, पाण्यानं भरलेली तीच विहीर याचं प्रतीक आहे. एका वर्गाकडे भरपूर संपत्ती असेल पण त्या संपत्तीचा उपयोग जगाला होणार नाही. आणि दुसरी विहीर ज्या ठिकाणी थोडंसंच पाणी होतं पण त्या विहिरीचं पाणी पिण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली होती. म्हणजे दुसऱ्या वर्गाकडे असलेली कमी संपत्ती, कष्टानं मिळवलेली संपत्ती, प्रामाणिकपणानं मिळवलेली संपत्ती, या संपत्तीचा उपयोगच या कलियुगात जनतेला होईल. या तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. पांडवातील चतुर्थ पांडव म्हणजेच नकुल तिसऱ्या दिशेला होते आणि तो बाण उचलल्यानंतर त्यांनी त्या क्षेत्राचं निरीक्षण केलं. त्यावेळी नकुल यांनी जे दृश्य पाहिलं ते म्हणजे एक गाय आपल्या वासराला बांधा देत होती. ते दूध देऊन त्या आपल्या मुलाला हष्टपुष्ट करत होते. पण त्या वासरानं काय करावं, आपल्या आईला म्हणजे त्या गाईला लाखानं ते कर्तव्य केलं. अगदी दूध घेऊन ती घट्टपुष्ट तृप्त झाली आणि त्यानंतर त्या गाईला तुला लाथाडणं याचा अर्थ काय? हे पांचाली, ऐक, या तुझ्या शंकेचं निरसन. एका गाईनं आपल्या वासराला दूध देऊन धष्टपुष्ट केलं पण त्याच वासरानं आपल्या मातेलाच लाथाडलं. कलियुगातील माणसंही अशीच असती. दिसतात सगळे सज्जन गडी पण पाठीमागे बारा भानगडी. अरे ज्या मातेनं आपल्या मुलाला पोचलं, वाढवलं, त्याला शिक्षण दिलं, त्याच्यावर संस्कार केले, कलियुगातील लोक ज्या बाळावर संस्कार केले तो मोठा झाल्यानंतर आपल्या बायकोच्या मोहपाशात अडकला आणि आपल्या आई बापाला ही कलियुगाची परिस्थिती आहे. आपल्या माय बापाला जुमानणार नाही. हे जे तू दृश्य त्या नकुलानं पाहिलं त्या दृश्याचं प्रतीक हे सहदेवाचं गाव त्याला पहिल्या गोष्टीचा काय अर्थ आम्ही समजावा. एका वराच्या पर्वतावरून एक महागाव एक दगड खाली येत होता. तो जर दगड खाली गेला असता तर मनुष्य म्हणून खाली असती. पण एका शूद्र काळीनं त्या दगडाचा प्रवाह रोखला. याचा अर्थ काय? हे धर्मराज, अरे या कलियुगात जो जो मानव जन्म घेईल प्रत्येकावर महत्प्राय संकट येतील आणि ती संकट येणारी संकट म्हणजे पर्वतावरून खाली येणारा गडगडत येणारा तो महाकाय दगड हो. तो जर दगड खाली आला असता तर साऱ्या जगाचा चक्काचूर झाला असता. पण तो दगड खाली न येता एका शूद्र गवताच्या काडीनं त्याला अडवला. याचा अर्थ असा आहे कलियुगातील मानवावर अनेक संकट येतील पण फक्त नामस्मरण, फक्त नामस्मरण आणि त्या फक्त नामस्मरणानं
या कलियुगातील जनतेचं दुःख दैन्य दूर होईल हेच याचं प्रतीक आहे. मग ऐका, आता मी शेवटचं सांगतोय. प्रत्येक जण कलियुगात आपल्या जीवनाचा शिल्पकार असेल. आपलं जीवन कसं घडवलं हे प्रत्येकाच्या हातात असेल. त्याच्यात माझा काही दोष नाही. आणि या कलियुगात एकच तारक मंत्र असेल. या कलियुगात एकच तारक नाम असेल. आणि ते तारक नाम कोणतं असेल? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जपा, कलियुगातील लोक हो, हे राम नाम जपा. या कडीच्या विळख्यातून स्वतःची संकट सोडून घ्या. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे राम राम हरे हरे, हे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हे युधिष्ठिर, एकच या कलियुगाच्या खाई जे काही घडतं याचा संक्षिप्त स्वरूपात आज कलिदेवतेनं महत्व तुला सांगितलेलं आहे. पण हे तुमच्या पचनी पडणार नाही. कलियुगात तुमचं जीवन तुम्ही व्यथित करणार नाही याच्यासाठी भविष्य काळात तुमच्याजवळ असणारं राज्य परीक्षिताजवळ सुपूर्त करून त्याला राज्यारोहण करून तुम्ही स्वर्गारोहणासाठी चला. आणि एक गोष्ट ध्यान ठेवा, धर्मासाठी केलेलं कार्य हे कधी व्यर्थ जात नाही. आणि हे कलिदेवतेच्या बोलण्यावरून आणि त्याच्या नामस्मरणावरून कदाचित तुम्हाला समजलंही असेल. मी स्वर्गारोहण करू, पण या राज्याचं का? हे राज्य परीक्षिताजवळ सुपूर्त करायचं आहे. उत्तराभिमन्यू पुत्र राजा परीक्षित म्हणून घोषित करून हे हस्तिनापुर राज्य त्याला सुपूर्त करून तुम्ही स्वर्गारोहणासाठी चला आणि पांडवांचं अवतार कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी सिद्ध व्हा. जय गोपाल कृष्ण, जय गोपाल कृष्ण, जय गोपाल हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. दादा, आपल्याजवळ कालावधी नाही. परीक्षिताचा स्वर्गराज्य करतो. आम्हाला स्वर्गराज करायचंय. आजपर्यंत तुम्ही चारी भाषे माझ्या समवेत माझ्या खांद्याला खांदा घेऊन राहिला. प्रत्येक धर्मकार्यात मला साथ देऊन गेला. तुमचा मार्ग घेतला, आमचा मार्ग घेतला. चला, प्रत्येकाच्या कर्मानुसार Ah